जय भीम मित्र हो. क्रांतीचे पर्व 1920 या विभागामध्ये आपण भाग क्रमांक 8 पाहणार आहोत. या भागामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक पत्र लिहिलेलं आहे. ती तारीख होती 23/6/1920. तर या पत्रामध्ये शाहू महाराजांनी बाबासाहेबांना टिळकांच्या विषयी काय सांगितलं आणि ते किती महत्त्वाचं आहे हे आपण पाहतोय. प्रिय डॉक्टर आंबेडकर, यास कृपया मेसर्स लिटल्स अँड कंपनीशी 2 महत्त्वाच्या प्रश्नावर बोला. पहिला प्रश्न म्हणजे टिळकांनी महारांचे गुन्हेगार असे वर्णन केलेले आहे. त्याबद्दल त्यांच्या विरोधात कोर्टात गुन्हा दाखल करावा का नको हा विचार करा. तसेच दुसरा प्रश्न हा आहे की त्यांचा राजकीय पक्ष लोकांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा योग्य वापर करतो की नाही ते पहा. याबाबतीत यांचा हिशोब फार लावलेला दिसतो. या हिशोबाच्या आधारे त्यांच्या विरोधात सिव्हिल किंवा क्रिमिनल किंवा दोन्ही प्रकारचे गुन्हे दाखल करावेत की काय हे पहा. या पत्रात एवढेच महत्त्वाचं, आपला विश्वासू शाहू छत्रपती. मित्र हो, हे पत्र टिळकांनी जो समाजावर अन्याय केला आणि त्यांच्या जे भाषाशैली होती त्या भाषाशैलीला प्रत्युत्तर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न या शाहू महाराजांनी या पत्रातून केलेला आहे, की जेणेकरून ह्या पत्राचा सखोलपणे अभ्यास करून तुम्ही लोकमान्य टिळकांच्या विषयी काय ॲक्शन घ्यायची ते आपण वरिष्ठांना विचारा, असं छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेलं आहे. तर मित्र हो, 1920 या काळीसुद्धा छत्रपती शाहू महाराजांनी इतक्या बारकाईने टिळकांना अभ्यास केलेला आहे आणि टिळकांचा अभ्यास करूनच त्यांनी हे पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेलं होतं. त्यांनी त्याच स्पष्टपणे सांगितलं होतं की कृपया मेसर्स लिटल्स अँड कंपनीशी 2 महत्त्वाच्या प्रश्नावर बोला. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ठीक आहे मित्र हो, आपण या पर्वामध्ये या 8व्या पत्रासाठी इथेच थांबूया. नंतर भेटूया पुढील पत्रात. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. नव्या पिढीला नवा जय भीम.